नमस्कार शेतकरी मित्रांनो कर्ज विमे संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची माहिती पुन्हा एकदा समोर आलेली आहे। बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारला आवाहन केलेलं दिसून येत आहे। ते आवाहन अशा प्रकारचं आहे मित्रांनो, तर बघा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत जो प्रोत्साहन निधी सरकार शेतकऱ्यांना देत आहे त्या निधीमध्ये वाढ करा, अन्यथा आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करू असा इशारा आता त्यांनी सरकारला दिलेला दिसून येत आहे। परंतु मित्रांनो, बच्चू कडू आता हे स्वतः सरकारशी युती करून बसले आहेत। मग आता आंदोलन करण्याचा मागचा हेतू काय आहे? जर हे आंदोलन केलं किंवा हे मागणी जी आता बच्चू कडूंनी केलेली आहे किंवा हा इशारा जो आता सरकारला दिलेला आहे, या सरकार या इशाराला गांभीर्याने घेते का? शेतकऱ्यांचा निधी वाढवून देणार आहे का? सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर, आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण ही सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयक आणि सरकारी योजनांविषयक प्रत्येक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती तुम्हाला रोज या चॅनलच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे। तर चला मित्रांनो, ही सविस्तर माहिती काय आहे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। शेतकरी बांधवांनो, शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा सरकारचे लक्ष वेधून घेतले आहे। कर्जमाफीच्या बाबतीत मी बोललो आहे, तुम्ही जो शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधी देत आहात तो वाढवून द्यावा लागेल। आता जरी देता आला नाही तर तो दुसऱ्या टप्प्यात वाढवून द्यावा लागेल। यासाठी वेळप्रसंगी आंदोलन करू असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे। त्यांनी मुंबईत बुधवारी म्हणजे 29 एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी प्रश्न भूमिका स्पष्ट केली। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी योजनेअंतर्गत 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांसाठी 50,000 रुपयांचे प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली होती। याची आता कारवाई सुरू आहे। या पार्श्वभूमीवर बोलताना कडू म्हणाले की पीक कर्ज माफी आहे, पण स्प्रिंकलर, पॉली हाऊस, ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतलेले असेल तर किमान 1 ते 1.5 लाखांची कर्जमाफी करावी लागेल। हा आकडा फार मोठा आहे, यासाठी आपण केंद्रासोबत लढलं पाहिजे। आमची लढाई ही हमीभावाची असणार आहे, ही लढाई ताकदीने लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळ यायची नसेल, तसेच कर्जबाजारी होणे आणि त्यांची आत्महत्या थांबवायची असेल तर हमीभावाची लढलो पाहिजे। जर शेतकरी मजूर दिव्यांगांचा सन्मान करायचा असेल तर जरूर निर्णय घेतला पाहिजे। या घटकांना न्याय देण्याचे काम आपण निश्चितच ताकदीने करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। मित्रांनो, या सर्व मुद्द्यांवर चर्चा होईल। प्रहार ही किमान 1 लाख सभासद असणारी संघटना आहे। दिव्यांग बांधव किंवा 5 ते 10 लाख लोक आमच्यासोबत जोडलेले आहेत। कार्यकर्त्यांच्या प्रचंड कष्टातून निर्माण झालेली ही संघटना आहे। विलिनीकरणाच्या बातम्या वाचून दुःख वाटत होतं। मी जुना शिवसैनिकच होतो, शिवसेनेच्या बंडखोरीतूनच प्रहार आहे असेही बच्चू कडू म्हणाले।